चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुग्घुसमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचं निमित्त साधून लॉयड्स इन्फायनाइट फाउंडेशननं नगर परिषद आणि म्हातारदेवी ग्रामपंचायतीच्या संयुक्त सहकार्यानं वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन केलं। प्लास्टिक मुक्त गाव शहर संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विशेष जनजागृती अभियान देखील यावेळी राबवण्यात आलं। कार्यक्रमाचं उद्घाटन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे युनिट हेड YGS प्रसाद यांच्या हस्ते झालं। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषद घुग्घुसचे मुख्याधिकारी निलेश राजनकर तसंच लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे इतर पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्वांनी वृक्षारोपण केलं। फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी सिंगल यूज प्लास्टिकमुळे होणारी पर्यावरणाची हानी यावेळी अधोरेखित केली आणि ते टाळण्याचं आवाहन केलं। या जनजागृतीचा एक भाग म्हणून उपस्थितांना कापडी पिशव्यांचं आणि फळझाडांचंही वाटप करण्यात आलं। या अभियानाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येनं या पर्यावरण स्नेही उपक्रमात सहभागी झाले होते आणि त्यांनी पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वाचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा संकल्प केला। पहिल्या टप्प्यामध्ये आज आपण 50 झाडं लावणार आहोत आणि त्याच्यानंतर जसं जसं आपल्याला नर्सरीकडून वन विभागाची नर्सरी असू देत किंवा प्रायव्हेट नर्सरी असू देत किंवा जसं CSR फंडमधून लॉयड्स कंपनी SSC कंपनी यांच्याकडून नर्सरीमधून आपल्याला झाडं उपलब्ध होतील त्याप्रमाणे आणि लोकेशन ठरवून आपल्याला जास्तीत झाडं लावून फक्त होणार नाही तर झाडं जगवण्याचा प्रयत्न करायचा आहे। याच्या आधी पण शासनाने उपक्रम घेतला होता तेव्हा अमरावतीला असताना आम्ही पण पोलीस स्टेशनला 100 झाडे लावली होती। त्यावेळेला पूर्ण त्याला जे गार्ड असते ट्री गार्ड पासून त्याला ड्रिपिंगचं पाइपिंग करून त्या तिथे पण सुद्धा मी केलेलं होतं। आता इथे पण जे 50 झाडे जे लावून तुम्ही जाताय त्याची जगवण्याची जबाबदारी ही महत्त्वाची म्हणजे आमची आहे आणि त्यासाठी आमचा जो 42 लोकांचा स्टाफ आहे त्यांना मी ते एक झाड वाटून देणार आहे की ते तुम्ही जगवा। तसंच तुम्ही पण एक जबाबदारी घेऊन जिथे झाड लावाल त्याला जगवा अशी आशा बाळगतो।